नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे टी.आर. आणि आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, सर्वांना आनंदाची गोष्ट आहे आणि सर्वांनाच जी काही पावसाची आतुरतेने तुम्ही वाट पाहतात, कारण बऱ्याचशा ठिकाणी जी शेतीची मशागत झालेली आहे, मशागत झाल्याच्या नंतर चांगला पाऊस पाहिजे, जेणेकरून पेरणी योग्य असं शेत जमीन तयार करायची असते. त्यामुळे मागीलही संदेश दिला होता की आपल्याकडे 1 आणि 2 तारखेला पाऊस चांगल्या प्रमाणे पडणार आहे, परंतु 1 तारखेला बहुतांश ठिकाणी फार वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्या कारणानं हा पाऊस 1 तारखेला ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी अति जास्त पडला व बऱ्याचशा ठिकाणी सांगितलेल्या ठिकाणी हा पडलेला नाही, हे मी मान्य करतो. परंतु वाऱ्याचा वेग जास्त असल्या कारणानं ही घटना घडून आलेली आहे. 2 तारखेला सुद्धा असंच ढगाळ वातावरण तयार झालं, परंतु पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये, काही ठिकाणी पाऊस अल्प प्रमाणामध्ये झाला तर काही ठिकाणी नाही. परंतु हा पूर्व मोसमी पाऊस असल्या कारणाने, अवकाळी पाऊस असल्या कारणाने याची शाश्वती फार कमी असते. परंतु आता हा मान्सूनचा पाऊस, जो की पेरणी योग्य पाऊस असा कधी पडणार आहे, अशी चिंता सर्व शेतकऱ्यांना निर्माण झालेली आहे. व प्रसार माध्यमातून मागील काही 4-2 दिवसामध्ये असं झालं होतं की मान्सून तिथे थांबलेलं आहे, मान्सूनची प्रगती मंदावलेली आहे आणि मान्सून फार उशिरा येणार आहे, अशा पद्धतीचे संदेश मागच्या आठवड्यामध्ये सोशल मीडिया असेल, पेपर मीडिया असेल, या माध्यमातून आले होते. परंतु शेतकरी बंधूंनो, मागीलही बऱ्याचशा फेब्रुवारी असेल, जानेवारी असेल, त्या महिन्यापासूनही मी तुम्हाला जे संदेश दिलेले आहेत, तुम्हाला तेच संदेश दिलेला आहे की 27ला अंदमान निकोबार बेटा असेल, तिथून सोडल्याच्या नंतर 2 ते 3 तारखेपर्यंत हा केरळचा जो काही भाग असेल तिथपर्यंत पोहोचणार आहे. तर त्याचप्रमाणे आज 4 जून आणि 4 जून पर्यंत केरळच्या जे घाटमाथा आहे, या घाटमाथ्यापर्यंत मान्सून येऊन पोहोचलेला आहे आणि त्यानंतर केरळ पासून आपल्या राज्यामध्ये येण्यासाठी जवळपास 5 ते 7 दिवसाचा तो अंतर लागणारा असतो, दिवस घेणारा असतो. त्याप्रमाणे ह्या मान्सूनची जी काही वाटचाल आहे त्याचप्रमाणे आहे आणि मान्सून आपल्या राज्यामध्ये परत त्याच शब्दावर तिथंच अटळ राहणार आहे. 8 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस पडणार आहे आणि 8 तारखेच्या नंतर शक्यतो आपल्याकडे पेरणी योग्य सर्वदूर असा पाऊस होईल, असा संदेश आजही तुम्हाला त्याच पद्धतीने देत आहे. परंतु आज सायंकाळी 4 जून आणि आज सायंकाळी 9च्या नंतर पूर्व मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे. पूर्व मोसमी पाऊस येणाऱ्या 7 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये सर्वदूर सर्व ठिकाणी होणार आहे. त्यातल्या त्यात आज सायंकाळी 9:30च्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये जिंतूर आहे, सेलू आहे, मानवत आहे, पाथरी आहे, राणी सावरगाव आहे, पूर्णा, गंगाखेड या भागामध्ये फार चांगला पाऊस पडणार आहे रात्री 9:30च्या नंतर. 5 तारखेला सुद्धा हा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये गेवराई आहे, माजलगाव आहे, त्याच्यानंतर मालेगाव आहे, या ठिकाणी हा पाऊस चांगला पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा गंगापूर आहे, वैजापूर आहे, कन्नड वगैरे सिल्लोड या भागामध्ये हा पाऊस होणार आहे. 6 आणि 7 तारखेला सुद्धा हा पाऊस छत्रपती संभाजीनगर असेल, जालना जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, नांदेड असेल, नांदेडमध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे. नांदेडमध्ये जो काही धर्मापूर व हिमायतनगर, किनवट हा जो उदगीर परिसर जो आहे, या परिसरामध्ये चांगला पाऊस होणार आहे. उदगीर येथील जे रवींद्र रासुरे जे व्यक्ती आहेत, हे नेहमी पावसाबद्दल विचारतात, त्यामुळे त्यांना सांगू इच्छितो 6 आणि 7 तारखेला आपल्या गावामध्ये फार चांगला पाऊस पडणार आहे. तसंच 6 तारखेला जो काही पाऊस आहे, या पावसाची व्याप्ती पश्चिम महाराष्ट्र जे काही परिसर आहे, अहिल्यानगर आहे, संगमनेर आहे, त्यानंतर श्रीरामपूर आहे, ह्या भागामध्ये हा पाऊस चांगला पडणार आहे. तसंच बार्शी, केज, धाराशिव या ठिकाणी 6 आणि 7 तारखेला जोरदार पाऊस होणार आहे. पण या पावसासोबत आता आपल्याला हा वाऱ्याची भीती बाळगण्याची गरज नाहीये, कारण यावेळेस वाऱ्याचा वेग कमी राहिल्या कारणानं हा पाऊस सर्वदूर याने सर्वात जास्त क्षेत्रावर पडण्याची शाश्वती आहे. त्यामुळे 6 आणि 7 तारखेला पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे, जसे की पुणे, नाशिक, मनमाड, त्याच्यात अलीकडे जे काही सातारा, सांगली, कराड, वापी
हे जे काही परिसर आहे या परिसरामध्ये सर्वात चांगला पाऊस होणार आहे. परंतु 7 तारखेला मात्र अतिवृष्टी सदृश्य पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये होणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये वैराग तालुक्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की वैराग तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, तिथले जे काही पशुधन आहे त्या पशुधनाची व्यवस्थित काळजी घ्या व शेतीची बांधबंदस्ती व्यवस्थित असेल तर फार चांगली गोष्ट आहे. कारण मागील संदेशमध्ये मी सांगितलं होतं की वाऱ्याचा वेग जास्त असल्या कारणाने पशुधनाची जीवितहानी सर्वात जास्त झालेली आहे. मागच्या 1 जूनला जो काही जिथेही वादळी वारा झाला, जसं पांढरकवडा असेल, अमरावती असेल, या भागामध्ये फार नुकसानदायक, पुणे या ठिकाणी सुद्धा नुकसानदायकच पाऊस झाला. त्याचप्रमाणे येणाऱ्या उद्या 7 तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकसानकारक आणि नुकसानदायक असा पाऊस होणार आहे. तेव्हा तेथील शेतकऱ्यांना हे सावधान राहण्याची आवश्यकता आहे. तसंच 7 तारखेला, 6 आणि 7 तारखेला आपल्याकडे जो काही जालना जिल्हा आहे, जालना जिल्ह्यामध्ये रामनगर असेल, या ठिकाणी सुद्धा हा चांगला पाऊस पडणार आहे. रामनगर आहे, त्याच्यानंतर भोकरदन आहे, या ठिकाणी अंबड आहे, गेवराई आहे, आष्टी आहे, या ठिकाणी हा पाऊस सर्वात चांगला पडणार आहे. परंतु शेतकरी बंधूंनो, खानदेशचा जो काही भाग आहे, खानदेशमध्ये धुळे, चाळीसगाव, जळगाव, पाचोरा, यावल या ठिकाणी 5, 6, 7 हे तिन्ही दिवस फार चांगला पाऊस पडणार आहे. तसंच विदर्भाचा जो काही भाग आहे, विदर्भामध्ये जो काही बुलढाणा या ठिकाणाहून प्रवीण मुळे हे जे आहेत, तिथलं जे काही परिसर आहे इथून चौकशी होत असते. त्यामुळे सांगू इच्छितो की आपल्या परिसरामध्ये 6 आणि 7 तारखेला आपल्याकडे फार चांगला पाऊस बुलढाणा, मेकर, वाशिम, लोणार सरोवरचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये जे काही वेणी वगैरे गाव आहे विष्णू साखरे यांचं, त्यांच्या गावामध्ये सुद्धा 5 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत सर्वसाधारण जास्त जोरदार पाऊस राहणार नाही, परंतु साधारण ह्या पावसाची शक्यता तिथे सुद्धा आहे. तसंच हा पाऊस जो आहे तो पाऊस अकोला, पुसद, कारंजा, बुऱ्हाणपूर व तसंच समोर इकडे नेर, अमरावती, यवतमाळ या नागपूर या भागामध्ये 6 आणि 7 तारखेला जोरदार पाऊस होणार आहे. हो शेतकरी बंधूंनो, पांढरकवडा या ठिकाणच्या शेतकऱ्यांची सुद्धा चौकशी होत होती. त्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगू इच्छितो की 6 आणि 7 तारखेला पूर्व विदर्भातला जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये चांगला जोरदार पाऊस पडणार आहे. आणि विदर्भ आणि मराठवाडा याची जी सीमा आहे, जसं की सीमेवर असलेले जे काही गाव आहेत, आपला नांदेड जिल्हा लागून राहतो, किनवट वगैरे या परिसरामध्ये सुद्धा फार जोरदार पाऊस पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा पाऊस, या पावसाचा संदेश तुम्हाला अतिमहत्वाचा ठरणारच आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना कपाशीची धूळ पेरणी करायची आहे त्या शेतकऱ्यांना आजपासून सांगितलेल्या ठिकाणी, सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये शक्यतो फार चांगला पाऊस पडणार आहे. आणि वेळोवेळी तुम्हाला योग्य संदेश देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि ज्याही शेतकऱ्यांना संदेश आवडला असेल त्यांनी शेअर करा. आणि ज्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये जिथे पाऊस पडणार आहे की नाही असा संभ्रम असेल, त्यांनी माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये त्यांचं गाव आणि नाव मला पाठवा, जेणेकरून मी तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये पाऊस पडणार, केव्हा पडणार त्याबद्दल मी माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मी रजा घेतो. धन्यवाद.